परभणीत काल एका माथे फिरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर या ठिकाणी उभारण्यात आलेल्या संविधानाची प्रतिकृतीचा अवमान केल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली आणि त्यामुळे त्याचे पडसाद खरं तर अगदी काही मिनिटातच पूर्ण जिल्हाभरात उमटलेले आहेत। आंबेडकर अनुयायींकडून काल मोठ्या प्रमाणावर तीव्रतेने याचा निषेध या ठिकाणी करण्यात आला आहे। मोठ्या प्रमाणावर आंबेडकर अनुयायींकडून या ठिकाणी निषेध नोंदवण्यात आला आहे आणि आज जिल्हा बंदची खरं तर हाक देण्यात आली आहे। अगदी सकाळपासूनच व्यावसायिकांनी या ठिकाणी आपापली व्यापारी प्रतिष्ठाने कडकडीत बंद या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर परभणी पोलिसांकडून ही मोठ्या प्रमाणावर तयाऱ्या या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या आहे। अगदी सकाळपासून पोलिसांचा मोठा बंदोबस्त जिल्हाभरामध्ये अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा प्रशासन असो, जिल्हाधिकारी असो किंवा पोलीस अधीक्षकांनी या ठिकाणी कडेकोट व्यवस्था लावण्यात आलेली आहे। काल जिल्हाधिकाऱ्यांकडून खरं तर शांततेचं आवाहन या ठिकाणी करण्यात आला होता। काल दुपारच्या सुमारास एका माथे फिरून खरं तर आंबेडकर पुतळा या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसर येथे संविधानाची प्रतिकृती या ठिकाणी विटंबना केली होती आणि त्याचे पडसाद पूर्ण जिल्ह्याभर उमटलेत। अनेक ठिकाणी आंबेडकर अनुयायींकडून या ठिकाणी तीव्र निषेध करत खरं तर मोठ्या प्रमाणावर टायर ठिकठिकाणी पेटवल्याच्या घटना घडल्या। काही अंशी दगडफेकी झाली तर नंदीग्राम एक्सप्रेस तब्बल अर्धा तास या ठिकाणी रोखून धरण्यात आली। आज बंदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी खरं तर चोख बंदोबस्त या ठिकाणी ठेवलेला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले। दिवसभर कडेकोट बंद या ठिकाणी पाळण्यात येणार आहे। खरं तर त्या माथे फिरून कालच पोलिसांनी अटक केली आहे, मात्र घटनेची तीव्रता पाहता आंबेडकर अनुयायींकडून मोठ्या प्रमाणावर बंदचं आवाहन आज करण्यात आलेलं आहे। एकूणच आज सकाळपासून परभणी कळकळीत बंद आहे। जिल्ह्याभरामध्ये अनेक ठिकाणी बंदचं आवाहन आंबेडकर अनुयायींकडून देण्यात आलं आहे। घटनेची तीव्रता पाहता पोलिसांकडून मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।